नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज बाजारामध्ये आपण जर बघितलं तर अनेक तुरीच्या व्हरायटी आलेल्या आहे. परंतु नेमकं आपल्याला असं वाटतं की नेमकी तुरीची जी व्हरायटी आहे तर ती कोणती चांगली आहे याबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये नेहमी शंका असते. आणि नेमकं लागवडीच्या वेळेस काय होतं तर वाणाची निवड करत असताना आपल्या डोक्यामध्ये एक संभ्रम निर्माण होतो की कोणती व्हरायटी घ्यावी. तर हाच संभ्रम दूर करण्यासाठी आपण कुठल्याही कंपनीचं प्रमोशन वगैरे करत नाही. ही जी व्हरायटी आहे तर ही कोणती व्हरायटी आहे याबद्दल आपण तर सविस्तर माहिती शेतकऱ्याकडून घेणार आहोत. पण आपण जर बघितलं तर हे तुरीचे पाटे जर बघितले तर शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्याला की याच्यावरती ₹1 आतापर्यंत स्प्रे घेतलेला नाही आहे. म्हणजे आतापर्यंत याच्यावर कसलाच खर्च केलेला नाही आहे. मुळामध्ये या जमिनीला शेणखत टाकलेलं आहे, त्यानंतर या तुरीला खतसुद्धा कोणतं टाकलेलं नाही. तर शेतकरी काय म्हणतात त्याबद्दल आपण नक्कीच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ. तर आता आपल्यासोबत शेतकरी आहेत. आता ते आपल्याला आपल्या प्लॉटबद्दल अशी सविस्तर अशी माहिती सांगणार आहेत. तर पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय त्यांच्याकडून घेऊ. नमस्कार, मी अनिल हनुमानमुळे, राहणार मसाई, तालुका अंबड, जिल्हा जालना. हां, तर अनिल भाऊ, आता आपण ही तूर जी लावलेली आहे तर ही जी तूर आहे तर आपण याचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे तर ते आपल्या शेतकरी मित्रांना आपण सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो. नियोजन काय आहे, आता हे सर्किट पाटे घातलेले, याला काही फवारणी नाही, काही नाही, खत नाही टाकलेलं, फक्त शेणखत भरपूर आहे. तर हे पाहू शकता, आता तुमच्या समोरच हे गोदावरी कंपनीचं बियाणं आहे. आता हे बघा, गोदावरी कंपनीचं बियाणं आहे, गोदावरी बिडियनचं. आपण जर बघितलं तर असं नाही की एखादं 2 झाडाचं उत्तम प्रकारे आहे. आपण जर बघितलं तर चांगल्या प्रकारे ही जी तूर आहे तर कुठंही बघा तुम्ही एक अशाच प्रकारचा याचा दर्जा आहे. आणि जे शेंगाचे दाणे जे आहेत आपण जर बघितलं तर शेंगा आपण जर बघितलं एका शेंगाला 4-4 दाणे असे आहेत, 4-5 दाणे आहेत. म्हणजे दाण्यांची संख्यासुद्धा भरपूर आहे. त्याच्यामुळं आता यांनी किती क्षेत्रामध्ये ही तूर लावलेली, म्हणजे पाट्यावर तूर लावलेली आणि यांना अपेक्षित उत्पन्न किती आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी 2 एकरमध्ये आपण पाटे घातलेले. 2 एकरमध्ये 2 किलो तूर लावलेली आपण. तुरीचं म्हणजे 3 दाण्याच्या वर दाणा टाकले नाही आपण इथं लावणी हा, करा. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, हा त्यांचं म्हणणं आहे की एका ठिकाणी 3 झाडं टाकलेले, म्हणजे 3 बियाणं टाकलेले. आता त्याचे 3 झाडं आहेत. त्यांनी 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 जे अंतर ठेवलेलं आहे तर ते काय आहे की असं 3.5 फुटाचं अंतर आहे. म्हणजे सर्किट पाटे घातलेले आहे. परंतु 2 झाडातील जे अंतर आहे तर जवळपास ते 1.25 फूट ते 1.5 फूट अशा प्रकारे, म्हणजे प्रत्येक ड्रिपवर लावले ते ड्रिपवर, त्याच्यामुळे 1.5 फुटावर. तर ठिबकच्या हिशोबाने त्यांनी ती तूर लावलेली आहे. तर तू आपण जर बघितलं तर तुरीची हाईट वगैरे व्यवस्थित झालेली आहे. त्यांनी कुठलीही छाटणी वगैरे घेतलेली नाही. आपण आपण बऱ्याचदा म्हणतो की नाही, अजून फवारणी नाही केली. तर आपण बऱ्याचदा म्हणत असतो की छाटणीने 100% तुरीला फरक पडतो. म्हणजे फांद्यांची संख्या जी आहे तर जास्त प्रमाणात वाढते. परंतु वेळेचा अभाव आणि नियोजन यालासुद्धा फार महत्त्व असतं. परंतु त्यांच्याकडून वेळ नसल्यामुळे छाटणी नाही झाली. परंतु बियाणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा याच्यातून आपल्याला लक्षात येतं. कारण की आपण जर बघितलं तर आज अनेक ठिकाणी अशी समस्या निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी तुरीला फुल लागते परंतु त्याची शेंग होत नाही. तर परंतु आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या तुरीला प्रचंड प्रमाणात अशा शेंगा लागलेल्या आहे. तर त्यांना अपेक्षित उत्पन्न काय, म्हणजे या 2 किलोला अंदाजित उत्पन्न त्यांची अशी अपेक्षा आहे की किमान आपल्याला 10 ते 15 गोण्या तुरी या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या तुरीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. ही क्वालिटी पाहून तर तेवढं फिक्स आमचा. तर त्यांचं म्हणणं आहे की ज्या प्रमाणात त्यांनी तुरीची क्वालिटी मेंटेन झालेली आहे. सर्वात महत्त्वाचं काय, आपण जे रासायनिक खताला प्राधान्य देतो, ह्या रासायनिक खताकडे प्राधान्य देता आपल्याला एकच सांगायचं आहे याच्यातून की आपण जर सेंद्रिय पद्धतीने शेणखताचा जर वापर केला तर आपल्याला कोणताही माल चांगल्या स्वरूपाचा मिळू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकतो. आज आपण जर एक विचार केला तर कोणतंही खत जर आपण जर घेतलं तर जवळपास 3400 पासून तर 4000 रुपये क्विंटलपर्यंत भेटतो. परंतु आज शेणखताची किंमत काय आहे तर 3000 रुपयाला 4000 रुपयाला ट्रॉली भेटते. परंतु आपण काय करतो की क्विंटलला घेतो पण ट्रॉलीला आपल्याला जमत नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलं की शेणखतामुळे ह्या मालाची क्वालिटी नेहमीच चांगली आपल्याला दिसत असते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्याच्या नंतर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याच्यानंतर त्यांच्या आता बघा प्रत्येक शेंडाचं म्हणजे शेंगाचा जो तुरा आहे पूर्णतः तर एक हाता अंतरापर्यंत ह्या शेंगा लागलेल्या आहे. हा, म्हणजे शेंगाची संख्या म्हणजे एका फांदीला जवळपास आपण जर शेंगा जर मोजल्या तर जवळपास 200-250 शेंगा एका फांदीला आहेत. किमान 100 शेंगा तर कुठंच गेलेलं नाही. अशा प्रकारे या ठिकाणी शेंगा आहेत आणि चांगल्या प्रकारची ही तूर
आहे, आपण योग्य व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यातून चांगला फायदा भेटू शकतो. पण कोणतंच नाही, सारे पाटे कोणचाही पाटा दाखवा, हा. कोणत्याही आणि असं नाही की फक्त एकच याच्यावरती- पाटा म्हणून असं नाहीये, एकच पाटा म्हणून असं नाहीये, कोणचाही पाटा दाखिला तर हीच व्हरायटी राहणार, सारा हा. नमुना एकच आहे. आता आपण कुठलाही पाटा बघितला तर क्वालिटी एक समान आहे. असं नाही की व्हिडिओ काढण्यापुरता एखाद दोन पाटे चांगले आहे, आपण दुसऱ्या पाट्यातही जाऊन बघू, परंतु प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारची क्वालिटी याच्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण तूर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.